Good morning, dear student. Today we are here to discuss the topic of our agriculture chemistry, that is quality of irrigation water. In previous lecture we have discussed in that topic some points, that is that point is sources, different sources of water we discussed in previous lecture. Then some water quality and related problems in public health and environment in agriculture and also in agriculture chemistry we have discussed in previous lecture, and some drinking water standard and a irrigation water standard will discuss in previous lecture. Now in today's lecture we have to discuss next part of our quality of irrigation water topic, that is analysis of irrigation water, and then we have to discuss some major and minor nutrients or constituents which are present in water. Then come towards today's point, analysis of irrigation water. This analysis will be done in three steps: collection, storage and analysis. First one is collection of representative water sample. आता जो सॅम्पल वॉटर सॅम्पल कसा रिप्रेझेंटेटिव्ह वॉटर सॅम्पल नाही, रिप्रेझेंटेटिव्ह वॉटर सॅम्पल, ज्या सॅम्पलचं अनालिसिस करायचं तो वॉटर सॅम्पल कसा असला पाहिजे, त्याचं म्हणजे जो तुमचा होल काय टँक असेल किंवा रिव्हर असेल किंवा ट्यूबवेल असेल यांचा जो रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल कसं कलेक्ट करायचं ते आपल्याला इथे पाहायचं. सॅम्पल इज कलेक्टेड इन 500 ml or 1000 ml ग्लास और पॉलिथिन बॉटल शुड बी ट्रान्सपरंट. म्हणजे एका बॉटलमध्ये आपल्याला 500 ml, अर्धा लिटर ते 1 लिटर जे वॉटर आहे ते कलेक्ट करायचे. आता ते कलेक्ट करताना वेगवेगळे सोर्सेस आहेत. मग टँक असताना कसं, ट्यूबवेल असताना, वेल असताना कसं ते सांगितलेलं आहे. इफ द सोर्स ऑफ इरिगेशन वॉटर इज टँक, कॅनल और रिव्हर, द सॅम्पल शुड बी ड्रॉन फ्रॉम द मिडल स्ट्रीम. म्हणजे तुमचा जर सोर्स कॅनल, टँक असेल किंवा रिव्हर असेल त्यावेळेस तुम्हाला मिडलचं जे स्ट्रीम आहे, म्हणजे मिडलचा जो पार्ट आहे तिथनं तुम्हाला सॅम्पल कलेक्ट करायचा आहे. ट्यूबवेल और हँडपंप इज टू बी रन अबाउट 10 minutes अँड देन सॅम्पलिंग इट. ज्यावेळेस तुमचं बोर ज्याला म्हणता किंवा हँडपंप जे असतात त्याच्यातनं जर तुम्हाला त्या वॉटरचं जर सॅम्पलिंग करायचं असेल तर त्यावेळेस 10 मिनिटं ते चालू ठेवून नंतर तुम्हाला त्याचा सॅम्पल ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, वॉटर सॅम्पल म्हणून कलेक्ट करायचा. देन फॉर ओपन वेल अबाउट 6 buckets have been thrown out and then about half or liter of sample is collected. ज्यावेळेस तुमची विहीर असेल, ओपन विहीर ज्याला आपण म्हणतो, विहीर जी असेल त्या विहिरीतनं 6 बकेट, ज्या पहिल्या 6 बकेट आहेत त्या फेकून त्याच्या नंतर 7व्या बकेटमधनं अर्धा लिटर वॉटर तुमचा ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल म्हणून कलेक्ट करायचं. वॉटर सॅम्पल आफ्टर प्रॉपर मार्किंग अँड लेबलिंग मस्ट बी सेंड टू लॅबोरेटरी इमिडिएटली फॉर टेस्टिंग टू अवॉइड चेंजेस. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉटर कलेक्ट केलं ते लगेच आपल्याला कुठं लॅबोरेटरीला पुढच्या प्रोसेससाठी लगेच पटकन पाठवायचे का, तर त्याच्यामध्ये काय बॅक्टेरियल इन्फेक्शन ग्रोथ असेल किंवा बॅक्टेरियल ग्रोथ चेंजेस असतील किंवा केमिकल काही चेंजेस न होऊन देण्यासाठी पटकन आपल्याला ते पुढं सॅम्पलिंगसाठी पाठवायचे. देन if few days delay for analysis of water sample, then 2 to 3 drops of toluene is added to prevent bacterial activity. जर थोडंसं लेट झालं, डिले झालं तुम्हाला सॅम्पल तुमच्या लॅबमध्ये पोहोचवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचं आहे, जे टोल्यून आहे ते ॲड करायचं बा, 2 to 3 drops. Generally water sample is directly taken for analysis, but in some cases little amount of sediments is present, then it may be settled down or it is necessary to filter the water by Whatman filter paper number 1. ज्यावेळेस वॉटर सॅम्पल कलेक्ट केला पण थोडंसं जर सेडिमेंट असतील तर ते फिल्टर करून घ्यायचे. कुठल्या फिल्टर पेपरने? वॉटमन फिल्टर पेपर नंबर 1 या फिल्टर पेपरने तुम्हाला फिल्टर करून घ्यायचे. जे तुम्ही लॅबमध्ये पण जे व्हाईट कलरचे गोल असे पेपर यूज करता ना, ते त्या टाईपच्या पेपरने तुम्हाला फिल्टर करून घ्यायचं. देन हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ वॉटर सॅम्पल. सॅम्पल इज ट्रान्सफर्ड टू वेल
की क्लीन लेबल्ड बोरोसिलिकेट ग्लास ट्यूब. जो आलेला सॅम्पल आहे तुम्हाला तो बोरोसिलिकेट ग्लास ट्यूब मध्ये ठेवायचा आहे. लेबलिंग शुड बी मेड ऑन इच सॅम्पल ॲज. लेबलिंग कशा पद्धतीने करायचे, वी हॅव टू नेम to that glass tube, and location of water sample we have to mention on that glass tube, date of sampling and time of sampling and depth of sampling for well or tube well water. Depth of sampling if water is from well or tube well. After labeling, sample must be sent immediately to the laboratory for analysis to avoid quality due to chemical and microbial activity. ज्यावेळेस तुम्ही सगळ्या पद्धतीने नेम, डेट, टाइम, डेप्थ वगैरे सगळं मेन्शन करणार आहात, त्याच्यानंतर तो लगेच तुम्हाला कुठं सेंड करायचा आहे, लॅबमध्ये पुढच्या अनालिसिससाठी यूज करायचा. देन अनालिसिस ऑफ इरिगेशन water sample. Water is analyzed to determine its quality. No doubt वॉटरचं ॲनालिसिस आपण कशासाठी करणार आहे, त्याची जी क्वालिटी ते डिटरमाइन करण्यासाठी करणार आहोत. ॲनालिसिस प्रोव्हाइड्स सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर इरिगेशन अँड सजेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू बी फॉलोड. आता जे तुम्ही ॲनालिसिस केलं त्याच्यानंतर काय रिझल्ट आला आहे, त्या रिझल्टनुसार तुम्ही प्रेडिक्ट करणार आहात की हे आपल्या इरिगेशनसाठी योग्य आहे का नाही. जरी अयोग्य असेल तर त्याच्यावरती कुठल्या प्रोसेस करून ते योग्य करायचं, ते सगळ्या गोष्टी करायच्या. कॉमनली डिटरमाइन सबस्टन्सेस includes cations of calcium, magnesium, sodium and potassium, and anions of sulfate, chloride, carbonate, bicarbonate and nitrates. These are the cations and anions which are commonly or major constituent of our water. Other substances such as boron, barium, copper, chromium, lead, iron, manganese, silicon and zinc, these are the minor substituent, and some dissolved gases are also in that water, which is that carbon dioxide and hydrogen sulfide is also present in our water, which are reported. Then we have to discuss the quality of irrigation water. Some criteria or some जे काही कंडिशन्स त्याच्यामध्ये आपण जी इरिगेशन साठी वापरणार जे पाणी आहे त्याची क्वालिटी ठरवणार आहात. पहिली जी कंडिशन आहे टर्बिडिटी वरनं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, देन pH, हार्डनेस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आर डिटरमाइंड टू स्टडी द क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर. Quality of irrigation water is generally expressed on the basis of relative concentration of sodium to other cations. आता सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन बाकीचे जे कॅटायन्स कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा पोटॅशियम यासारखे जे कॅटायन्स आहेत वॉटरमध्ये प्रेझेंट त्यांच्याशी कम्पेअर करून पण तुम्ही ठेवू शकता. टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युबल सॉल्ट्स अँड बायकार्बोनेट्स कंटेंट अँड बोरॉन कॉन्सन्ट्रेशन. These are the some factors on that basis we express our quality. Then various units are used to express data obtained by chemical analysis of water. आता काही युनिट्स आहेत जे तुम्हाला पर्टिक्युलरली ज्यावेळेस डाटा ॲनालिसिस करायचं त्या इरिगेशन वॉटरचं त्यावेळेस ते युनिट्स इन्व्हॉल्व असतील. ते युनिट कसे असतात ते पाहूया, किंवा ते युनिट्स म्हणजे काय. फर्स्ट, parts per million, in short we called it as ppm. One part of solid dissolved in 1 million parts is called as 1 ppm. त्यावेळेस 1 part of solute 1 million part मध्ये डिझॉल्व करणार त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार 1 ppm कन्सिडर करणार. फॉर एक्झाम्पल 1 gram of solute in 1 lakh gram per ml of water. Then 1 gram of solute in 1000 gram or 1 kg or 1 liter of water. 1 milligram ज्यावेळेस 1 लिटर मध्ये कन्सिडर करणार त्यावेळेस ते 1 ppm होतं. मिलीग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर हे सेकंड युनिट. मिलीग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. मिली इक्विव्हॅलंट that is 1 divided by 1000 equivalent of iron or compound in 1 liter of water. We called it as milligram equivalent per liter. Then next unit, equivalent per million, EPM, equivalent weight of iron or salt per million gram of water. Equivalent weight जे असेल त्या आयनचं किंवा सॉल्टचं per million gram म्हणजे 1 divided by million gram of water. Then dissolved constituent and their functions.
These constituents are commonly divided into two parts, that is major constituent and minor constituent. Which are major constituent? Major constituents are cations like calcium, magnesium, sodium, potassium, and anions like carbonate, bicarbonate, sulfate, chlorides, and nitrates, etc. These are the major constituents which are present in our water. Then minor constituents which are present in water is boron, silicon, nitrate, sulfide, and chlorides, etc. These are the minor constituents which are present in water. Then major constituent calcium, it is an essential element for plant growth. It is found in natural water, soil, plant tissue, and animal bones. आता कॅल्शियम हा एक महत्त्वाचा कन्स्टंट असेल जो तुमच्या प्लांटच्या ग्रोथसाठी असेल बेटर असेल पा. देन हार्ड वॉटर इज कॅरेक्टराइज बाय हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे हार्ड वॉटर हार्डनेस जी वॉटरची ती कधी इन्क्रीज होते ज्यावेळेस कॅल्शियमचं आणि मॅग्नेशियमचं पर्सेंटेज त्याच्यामध्ये जास्त असेल त्यावेळेस ते वॉटर कसं होईल, हार्ड होईल. देन मॅग्नेशियम सेकंड मेजर कन्स्टंट ऑफ वॉटर. सी वॉटर अँड मिनरल स्प्रिंग्स contain high concentration of this magnesium. मॅग्नेशियम जो मेजर कन्स्टिट्युएंट आहे ते जे आयन आहे त्याचं सी वॉटरमध्ये किंवा मिनरल स्प्रिंगमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त, त्या वॉटरमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन आढळून येईल. कार्बोनेट्स, हायड्रॉक्साईड, ऑक्साईड अँड फॉस्फेट्स ऑफ मॅग्नेशियम आर स्पायरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड मेक वॉटर हार्ड. म्हणजे मॅग्नेशियम कार्बोनेट असेल, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असेल किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, मॅग्नेशियम फॉस्फेट असेल, हे जे घटक आहेत जे वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होतात आणि हे जे तुमच्या वॉटरच्या हार्डनेससाठी कारणीभूत असतात. देन नेक्स्ट कन्स्टिट्युएंट सोडियम. वी नो दॅट सोडियम इज अन अल्कली मेटल. ओके, इन सी वॉटर इट्स कॉन्सन्ट्रेशन मे बी अबाउट 10,000 ppm or in short 1%. कॉन्सन्ट्रेशन जर पाहिलं सोडियमचं सी वॉटरमध्ये तर नियर अबाउट 1%. when sodium present in exchangeable form in soil it creates unfavorable physical and chemical condition for plant growth. ज्यावेळेस सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं तुमच्या सॉइलमध्ये त्यावेळेस त्याची जी फिजिकल किंवा केमिकल ज्या चेंजेस होतात त्याच्यामध्ये ते तुमच्या प्लांट ग्रोथसाठी अनफेवरेबल असतात. देन वी हॅव टू रिक्लिमिनेट दॅट सोडियम. Reclamation involves adsorption by calcium or magnesium and leaching of sodium by irrigation. म्हणजे रिक्लेमिनेशन साठी कॅल्शियम मॅग्नेशियम ऍडसॉर्प्शन मेथडने तुम्ही हे करू शकता, तुम्ही रिक्लेमिनेट करू शकता. Then sometimes application of gypsum used for reclamation. gypsum पण तुम्ही सोडियमचं रिक्लेमिनेशन करण्यासाठी यूज करू शकता. Adverse effect of sodium in the soil is closely related to the ratio of sodium in total cations in irrigation water. ज्यावेळेस तुम्ही रेशो कन्सिडर करता विथ रिस्पेक्ट टू अदर कॅटायन्स सोडियमचा जरा जास्तच इम्पॅक्ट तुमच्या इरिगेशन वरती होतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पर्सेंट सोडियम विच इज कॅल्क्युलेटेड. ॲडवर्स इफेक्ट आहे तो पर्सेंट सोडियमवरून आपण प्रेडिक्ट करू शकता. सोडियम पर्सेंट इज कॅल्क्युलेटेड बाय सोडियम कॅटायन प्लस पोटॅशियम कॅटायन divided by calcium 2 plus cation plus magnesium 2 plus cation plus sodium cation plus potassium cation into 100. By using this formula we can calculate the percent sodium. Increased concentration of sodium in irrigation water increases its concentration in soil and replaces the calcium and magnesium of soil from the soil. जर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर कॅल्शियमचं आणि मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन ते सोडियम काय करतं, रिप्लेस करत जातं आणि कॉन्सन्ट्रेशन मॅग्नेशियम कॅल्शियमचं कमी होतं आणि जे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त होत चालतं. देन पोटॅशियम. दिस आर द वन ऑफ द मेजर कन्स्टिट्युएंट ऑफ वॉटर. Most of the potassium salt are soluble in water. Its effect is not harmful to plant because it is an essential element for plant growth. Its concentration in different rivers water varies from 0.06 to 0.74 milligram equivalent per liter. त्याची एक रेंज सांगितली 0.06 to 0.74
4 मिलीग्रॅम इक्वॅलंट पर लिटर ही जी रेंज आहे ती वेगवेगळ्या रिव्हर्स किंवा वॉटर्स जे तुमचे स्टोरेज असेल स्टोअर केलेलं त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हेरिएबल रेंज असू शकते, पण हे तसं हार्मफुल नाही आहे कारण तुमच्या प्लांटच्या ग्रोथसाठी पोटॅशियम इसेन्शियल आहे म्हणून हे हार्मफुल नाही. देन नेक्स्ट कन्स्टंट कार्बोनेट CO3 मायनस. सोडियम कार्बोनेट प्रेझेंट इन मिनरल स्प्रिंग्स. सोडियम कार्बोनेटचा सोर्स काय मिनरल स्प्रिंगमध्ये पण आढळून येतात. इफ सोल्युबल कार्बोनेट्स अप्लाइड इन इरिगेशन वॉटर टू सॉइल in absence of calcium and magnesium soil becomes alkaline. If calcium and magnesium are present, calcium carbonate is precipitated and has no harmful effect on soil. Sodium carbonate is undesirable in irrigation water and extremely toxic to plant. कॅल्शियमच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हे थोडंसं हार्मफुल नाही आहे, पण जर सोडियम कार्बोनेट तयार झालं तर ते तुमच्या प्लांटसाठी टॉक्सिक असू शकतं. देन next bicarbonates HCO3 minus. It occurs in natural water as a calcium bicarbonate. At high temperature calcium bicarbonate is converted into calcium carbonate. जर टेम्परेचर वाढलं तर कॅल्शियम बायकार्बोनेटचं कशात कन्वर्ट होतं कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रिॲक्शनमध्ये ते दिसतं कॅल्शियम बायकार्बोनेट ऑन हीटिंग which will be convert calcium bicarbonate into calcium carbonate plus removal of carbon dioxide and water as a byproduct. Then calcium and magnesium bicarbonates are present in irrigation water. Bicarbonates is not harmful to plant directly. हे बायकार्बोनेट डायरेक्टली प्लांटसाठी हार्मफुल नसतात. The next constituent sulfates. It has no characteristics action on soil than to increase salinity. सॅलिनिटी इन्क्रीज करण्याचं सोडून याचा महत्त्वाचा काय असा रोल नाही आहे किंवा ॲक्शन नाही का. इन प्रेझेन्स ऑफ सोल्युबल कॅल्शियम इट पार्टिसिपेट्स द कॅल्शियम सल्फेट अँड प्लांट गेट सल्फर इन द फॉर्म ऑफ सल्फेट ॲज अ सोर्स ऑफ सल्फर म्हणून पण ॲक्ट होते तुमचे सल्फेट. देन नेक्स्ट कन्स्टिट्यूएंट इज क्लोराईड. ऑल natural water contains available quantity of chlorides. It contained in stream or river water receiving from industrial waste is high. ज्यावेळेस तुमचं एखाद्या नदीमध्ये तुमचं इंडस्ट्रियल वेस्ट ज्यावेळेस सोडलं जातं त्या पाण्यामध्ये तुमचं क्लोरीनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त प्रमाणात आढळून येईल. ए कॉमन सॉल्ट NaCl इज फाउंड इन हाय कॉन्सन्ट्रेशन इन सी. नो डाऊट सगळ्यांना माहिती NaClचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या सी वॉटरमध्ये जास्त असतं. Accumulation of chlorine ion in plant tissue causes certain toxic effect. Water contain less chlorine is suitable for irrigation or crops. एक मिनिमम अमाऊंट म्हणजे लेस अमाऊंट ऑफ क्लोरीन हा सुटेबल आहे, पण मॅक्झिमम जर क्लोरीन प्रेझेंट असेल अमाऊंट तर ते कसं आहे तुमच्या प्लांटसाठी टॉक्सिक असू शकतं. द नेक्स्ट कन्स्टंट आहे नायट्रेट्स. Small amount of nitrates is present in rainwater where atmospheric nitrogen is converted into nitrates. ज्यावेळेस atmospheric nitrogenचं कन्व्हर्जन नायट्रेट्समध्ये होत असतं त्यावेळेस जे नायट्रेट्स आहेत स्मॉल अमाऊंट ते वॉटरमध्ये पण डिझॉल्व होतात आणि ते नंतर ॲज ए तुमच्या इरिगेशन वॉटरमध्ये डायरेक्टली येतात. वॉटर नायट्रेट्स आर वॉटर सोल्युबल and can be easily lynched. Nitrate rich water is good for crop and has no harmful effect on soil. These nitrates are beneficial for our soil as well as cropping plants. Then next minor constituent that is boron. First one boron. Boron occurs in the form of boric acid in hot mineral springs. जे उष्ण पाण्याचे झरे येतात तिथं तुमचा बोरॉन जास्त प्रमाणात आढळून येईल. नॅचरल वॉटर कंटेंट 0.01 to 30 ppm बोरॉन. एक रेंज सांगितली 0.01 ते 30 ppm एवढी बोरॉनची रेंज असू शकते प्रेझेंट वॉटरमध्ये. ड्यू टू द लो कॉन्सन्ट्रेशन नो टॉक्सिक इफेक्ट ऑब्झर्व. बोरॉन इज इसेन्शियल फॉर नॉर्मल प्लांट ग्रोथ. ज्यावेळेस लो कॉन्सन्ट्रेशन बोरॉनचं लो असतं त्याच्यामुळे त्याचे काही टॉक्सिक ॲडवर्स इफेक्ट आपल्याला पाहायला भेटत नाही, पण एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेशन टॉक्सिक असू शकतं. नेक्स्ट सिलिका. नॅचरल वॉटर कंटेंट 10 to 15 ppm सिलिका. नॅचरल वॉटरमध्ये किती असतात 10 ते 50 ppm सिलिका प्रेझेंट असतं. क्वांटिटी कॅरीड बाय इरिगेशन वॉटर ॲपियर्स टू हॅव लिटल इफेक्ट ऑन सॉइल अँड प्लांट. ज्यावेळेस जास्त एक्सेस प्रमाणात सिलिका असते त्याचा इम्पॅक्ट तुमच्या प्लांटवरती आणि सॉइलवरती होऊ शकतो. नायट्राइट्स. इट इज
Not present in normal irrigation water. It is found under aerobic condition in closed drains and transient wells. जे क्लोज ड्रेनेज असेल किंवा ड्रेन्स असतील तिथं तुम्हाला नायट्राइटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्या वॉटरमध्ये. जनरली नॅचरल वॉटरमध्ये नायट्राइटचं कॉन्सन्ट्रेशन नसतंच. सल्फाइड्स in natural water it occurs as H2S. It is easily oxidized to sulfate, hence do not have harmful effect on soil. This sulfides does not harmful for soil or obviously next to our plant. Fluorine, it is essential for animal including man. It is toxic to plant when present in excess amount. Excess fluorine in irrigation water produces skeletal disorder more than 10 ppm. Fluorine is harmful. 10 ppm पेक्षा जास्त जर फ्लोरीनचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते हार्मफुल असतं. पण तसं ते जर लो स्केलेटल डिसऑर्डर ज्यावेळेस डिफिशियन्सी असेल त्यावेळेस स्केलेटल डिसऑर्डर पण दिसेल. पण एक मिनिमम अमाऊंट जे ते इसेन्शियल असेल फ्लोरीनची. देन नेक्स्ट, water quality standard. After analysis of water sample it essential to calculate indices in order to assess water quality and its effect on soil. जसं analysis करता त्याच्यानंतर आपल्याला त्याचे काही जे पार्ट्स आहेत त्याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो ते वॉटर इरिगेशनसाठी चांगलं आहे का नाही. देन इम्पॉर्टंट indices for water quality and parameters, which is that then total soluble salt, in short we called it as TESS. Total concentration of soluble salt is the most important criteria of quality of irrigation water. हाय criteria वरनं तुम्ही जे water irrigationचं ते चांगलं की नाही ते ठरवू शकता. Because of salinity of soil is related to salinity of irrigation water. Total concentration of soluble salt is expressed as electrical conductivity. It is expressed in मोहज. मोहज म्हणजे काय, ओहमचा रेसिप्रोकल ज्याला आपण काय म्हणतो मोहज म्हणतो. विच वॉटर सॅम्पल त्याच्यामध्ये TDSचं पर्सेंटेज किती आहे, सल्फेट्स इन PPM, क्लोराइडचं इन PPM, पर्सेंट ऑफ सोडियम, बोरॉन in concentration in ppm, electrical conductivity in moles, suitability for irrigation water. एक सर्टन रेंज सांगितलं त्याच्यावरती त्यांनी डिटेक्ट केलं आहे चार्टमध्ये दिसतं तुम्हाला. एक्सलंट टू गुड फॉर इरिगेशन काही रेंजेस सांगितलं त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता की तुमच्या जे वॉटर इरिगेशन त्यासाठी चांगलं आहे का बेटर आहे का नाही. आणि जर फ्रॉम दिस चार्ट we predict or we conclude that which water is good for our irrigation or which water is not good or bad or unfit for our irrigation. Next point is sodium adsorption ratio, in short we called it as SAR. Tendency of irrigation water to form exchangeable sodium in the soil is called SAR. Tendency of irrigation water to form exchangeable sodium in the soil is called as SAR. It can be calculated by using following formula. SAR can be calculated by using this formula. SAR is equal to sodium plus divided by under square root calcium 2 plus magnesium 2 plus divided by 2, and another one formula sodium divided by calcium plus magnesium divided by 2. Sodium, calcium, magnesium is in milligram equivalent per liter, in the form of milligram equivalent per liter. Okay, then following table indicates the suitability of water for irrigation. SAR चे रेंज सांगितले. SAR range 0 to 10, which are suitability of irrigation water, suitable for all types of crops and soil except highly sensitive to sodium. Then SAR range 10 to 18 milligram equivalent per liter, which is suitable for organic soil and good permeability, moderately safe. 0 to 10 range असेल ती safe असेल, 10 to 18 range moderately safe. Then 18 to 26 milligram equivalent per liter is a range असेल SAR ची, which are harmful to all types of soil and required good drainage and high lynching.
moderately unserved. Okay, when its R range is greater than 26, which are unsuitable for irrigation of our cropping plant and which is unsafe for our cropping plants. The next one is exchangeable sodium percentage. In short, we call it as ESP. ESP scale is include to establish relation with SAR for determination of water quality. In US laboratory established the empirical formula to predict the ESP of soil. ESP म्हणजे एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज किती ते कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. US लॅबोरेटरीमध्ये हा फॉर्म्युला एम्पिरिकल फॉर्म्युला जो आहे तो प्रेडिक्ट केला आहे. ESP इज इक्वल टू 100 in bracket minus 0.0126 plus 0.01475 SAR divided by 1 plus minus 0.0126 plus 0.01475 SAR. By using this formula we can calculate this exchangeable sodium percentage. On the basis of cation exchange equilibrium to sodium, magnesium and calcium system of 5 different soil in India, the ESP is calculated as. India मध्ये ESP कसं calculate केलं जातं म्हणजे exchangeable sodium percentage by using this empirical formula. Formula is ESP is equal to 100 in bracket 0.23 plus 0.0042 divided by 1 plus 0.23 plus 0.0042 SAR. By using this formula in India, we can calculate it exchangeable sodium percentage. Then residual sodium carbonate RSC. Calcium reacts with bicarbonates and precipitates as a calcium carbonate. As calcium and magnesium are lost from water, relative portion of sodium increases, which causes sodium hazards. ज्यावेळेस तुमचं सोडियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एक्सचेंज होणार त्यावेळेस काय होणार आहे सोडियम बरोबर एक्सचेंज होणार सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होणार आहे ते हजार्ड म्हणजे ते तसं हार्मफुल होणार आहे. दिस हजार्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज RSC रेसिड्युअल सोडियम कार्बोनेट. ओके हा जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं जे एक्सचेंज झालं आहे सोडियम बरोबर ते इन रेसिड्युअल सोडियम कार्बोनेटच्या म्हणजे RSCच्या फॉर्मॅटमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. RSC is equal to bicarbonate plus carbonate minus calcium 2 plus plus magnesium 2 plus ह्या फॉर्म्युलाने तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. RSC क्लास milligram equivalent per liter greater than less than 1.25 which is safe or excellent, that water is excellent. Then 1.25 to 2.50 which are moderately safe or moderate for our irrigation, and greater than 2.50 milligram equivalent per liter which are unsafe to our irrigation. Okay, these are the some formulas or some methods by which we calculate some percent of sodium and some different concentrations. Quality, next point is quality of water for irrigation. Quality of irrigation water should be qualify the guidelines of Central Pollution Control Board CP and State Pollution Control Board. हे जे दोन बोर्ड आहेत CP and SPCB. these are some त्यांनी म्हणजे हे जे बोर्ड स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्यांनी काही रेग्युलेशन्स दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण ते वॉटर आपल्या इरिगेशनसाठी बेस्ट का नाही चांगलं आहे का नाही ते ठरवू शकतो. सच वॉटर इज यूज फॉर इरिगेशन पर्पज गिव्स गुड क्रॉप यील्ड. ज्यावेळेस तुम्ही हे जे बोर्ड आहेत ह्यांच्या गाईडलाईन्स थ्रू जर गेलात तर तुम्हाला क्रॉपिंग प्लांटचं यील्ड चांगलं येऊ शकतं 100%. फायनली वी इव्हॅल्युएट क्वालिटी ऑफ इरिगेशन water for irrigation. Water class excellent, good, medium, bad, very bad. Percent of sodium ची रेंज दिले, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स दिलाय, SAR रेंज दिली आणि RSC ची रेंज दिलेली. रेसिड्युअल सोडियम एक्सचेंज हे दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता. सोडियमचं जर पर्सेंट 10 पेक्षा कमी असेल तर एक्सलंट, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 250
पेक्षा लेस असेल तर चांगली. 10 सॅच्युरेट जर 0 to 10 तोच चार्ट आपल्याला रिपीट, फक्त कंबाईन पर्सेंट ऑफ सोडियम RHC6 हे कंबाईन चार्ट दिलेला आहे. परत आपल्याला त्याच्यावरून आपण वॉटरचा क्लास ठरवू शकतो. if this water is good, excellent, medium, bad or very bad to our irrigation. Okay, now this is our topic, quality of irrigation water. This topic will get over today. Thank you.